वैराग भागातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे जाणार. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या 2-2.5 वर्षापासून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन दडपण्याचा अनेक वेळा राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे. मात्र 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. याची तयारी म्हणून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी घोंगडी बैठक घेऊन समाज जागृत करण्याचे आवाहन त्या भागातील युवकांना केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वैराग भागातून जनजागृती करण्यासाठी गावोगावी घोंगडी बैठका घेण्यात आल्या. वैराग भागातील अनेक गावात झंझावाती दौरा करून डॉक्टर कपिल कोरके यांनी घोंगडी बैठकीला संबोधित केले. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉक्टर कपिल कोरके यांच्यासोबत शेकडो गाड्यांमधून हजारो मराठा बांधव इतर समाजातील बांधव शिवनेरीकडे कूच करणार आहेत. पुन्हा हा योग नाही तरी जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर कपिल कोरके यांनी केले आहे. जय शिवराय. आज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज आंतरवालीतून त्यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे. आज आपल्या वैराग भागातील मराठा समाजाला आवाहन करतो, जे कोणी घरात बसले असतील त्यांनी जास्तीत जास्त आपल्या गाड्या कशा मुंबईला निघतील, आपली लेकरं कशी आपले जास्तीत जास्त मुंबईला पाठवता येतील आणि आपल्या पिढ्यांचं कसं कल्याण करता येईल ही जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण मनोज दादासारखा माणूस आपल्याला परत भेटणार नाही. मनोज दादासारखा माणूस आपल्याला परत भेटणार नाही. माझी मराठा समाजाला एक विनंती आहे, आत्ता आरपारची लढाई आहे. आत्ता नाही तर कधीच नाही. आत्ता नाही तर कधीच नाही. आणि माझी सरकारला विनंती अशी आहे, ज्या आमच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्याच किल्ल्यावर मराठा आरक्षणाची सरकारनं घोषणा करावी ही सरकारला आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही विनंती करतो. आणि दुसरं, उद्या 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वैराग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही सगळे बार्शी वैराग टू बार्शीवरून शिवनेरीला आम्ही मार्गस्थ होणार आहोत. जास्तीत जास्त मराठा समाजानं तिथं आपल्या वैरागमध्ये 8 वाजता सर्वांनी जमा व्हावे हीच विनंती. जय जिजाऊ, जय शिवराय.